नमस्कार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे शीतल येडुरे दादा आपल्यासोबत आहेत आणि आज तर आपल्यासोबत शीतल येडुरे आहेत. तर दादा नमस्कार. तर हा जो तुम्ही बिझनेस सुरू केला, जो काही तुमचा व्यवसाय आहे, तुम्ही कधीपासून तो सुरू केला? आम्ही ॲक्च्युली 2003ला कर्नाटक सोडून महाराष्ट्रामध्ये आलो. बरं. काही निमित्तानं कामसाठी इकडं आल्यापासून त्यानंतर 3 वर्ष मी स्पिनिंग मिलमध्ये काम केलं. नंतर 2006ला एक कॅन्टीन रूपात कंपनीनं आम्हाला एक कॅन्टीन चालवायला दिले. त्यापासून आपली सुरुवात झाली. उल्हास दादा सूर्यवंशी म्हणून आहे, त्रिमूर्ती स्पिनिंग मिलचं मालक. त्यांनी म्हटलं आपल्याला एक काहीतरी कॅन्टीनच्या व्यवसायामध्ये गुंतवला, म्हणजे त्यात आपण गुंतवून तिथपर्यंत पोचलो. मग आता जो तुम्ही व्यवसाय, तुमच्या किती शाखा निर्माण केल्या? आता इथं आल्यावर 3 शाखा झाल्या स्वतःच. आणि ही शाखा निर्माण करत असताना तुम्हाला साथ संगत कोणाची लागली? साथ संगत तर एक बायकोच, आई, पोरं सगळं. जेव्हा ताईंना विचारतो आपण की ताई, ज्या वेळेला तुम्ही लग्न करून यांच्यासोबत आलात त्यावेळेला ते मिलमध्ये जॉब करत होते आणि आत्ता स्वतःचे तुमच्या 3 शाखा आहेत, तुम्ही हॉटेलच्या मालकीण आहात, तुम्हाला कसं वाटतं? छान वाटते मॅडम. आम्ही यातनं काहीतरी वेगळे केले तेव्हा मनाला समाधान वाटते, छान वाटतं. घर आणि हॉटेल सांभाळत असताना यांची मदत करताना तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळी, की एक कुटुंब सांभाळणं आणि व्यवसायात मदत करणं? त्यावेळेला एक स्त्रीचं थोडं खूप हाल होतं की कुटुंब सांभाळणं आणि यांच्याही पाठीमागं उभं राहणं. तर त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं आणि आत्ता तुम्हाला काय वाटतं? ते आम्ही त्यावेळेला त्या मुलांना जसं सांभाळलंय, हे आमचं जेवणाचं जे गिरायक आहे त्यांना पण आम्ही मुलासारखं सांभाळून त्याला जेवण दिलं. खूपच छान. की ह्या ठिकाणी पाहतोय की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो, ते आता ताईंनी ह्या ठिकाणी दर्शवलेलंच आहे की त्यांनी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहेत. एक कुटुंब आणि एक व्यवसाय कशा पद्धतीनं त्यांनी सांभाळला तोही सांगितला. स्वतःच्या मुलांसारखंही ते कस्टमरला जपतात, त्या मानाने ह्या ठिकाणी खूप जेवण सुद्धा आम्ही तेवढं घेणं देतो. तर दादा मला सांगा की तुमच्या ह्या 3 शाखा आहेत. आता आपण पाहतोय की अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा अगदी अख्खा मसूर जरी घ्यायला गेलं तर एक 50 रुपये असं त्या ताटाचं किंमत आहे. आणि हॉटेलला बाहेरच्या जेवायला जरी गेलं मिनिमम एक 3-4 पदार्थ असतात, त्याला एक 200-300 रुपये असं ताटप्रमाणे असतं. आणि आत्ता आपण पाहतोय की तुमचे एक 70 रुपये ताटाचे जो रेट जो आहे तो तुम्हाला परवडतो का? का परवडतं? एखादा हॉटेलमध्ये कसं कुक आला, वेटर आला, कॅप्टन आला, म्हणजे मॅनेजर आला, हे सर्व स्टाफला आम्ही बाजूला ठेवून हे कुकिंग काम करतात. मी मॅनेजिंग, मी पूर्ण वेटर, साफसफाई हे सगळं मी बघतो. केव्हा गरज पडलं कटिंग कुकिंगचं पण काम करतो. हे सगळं करून दोघांजण मिळूनमध्ये आम्ही मिळून मिसळून काम करतो दोन्ही हॉटेलचं. आणि त्यात आमच्या अंडरखाली अलीकडे कसं झालं, आमचं जो जुना स्टाफ आहे त्यांनी पण आपण शिकून तयार करून घेतलं. आता सध्या कसं लेडीजला जास्त आम्ही काय केलं, कुकला आता 20-25 हजार पगार द्यायचा, त्या लेडीजला आम्ही 7,500, 8,000, 9,000 असा पगार देतो आता. आणि आम्ही पण दोघंजण सकाळी उठले की संध्याकाळपर्यंत इथं येऊन राबून कुकिंगचं काम जो हे आचार्य, मॅनेजर, कॅप्टन, वेटर ह्या लोकांचा जो पगार आहे आपण सर्व्हिसमध्ये कस्टमरला देतो. हे इथंपर्यंत आज महिन्याला मला आपण पाहतोय की ज्या ठिकाणी भरगतचं कामगार आहेत किंवा मॅनेजर आहे, खर्च आहे त्या लोक आचार्यचे म्हटले 25,000 रुपये घेतात. त्यांच्या अंडरखाली एक असिस्टंट कुक असते, त्याला 15,000, 18,000 पगार असते. हे दोन्ही मिळून आम्ही सांभाळतो. त्याच्यामुळे हाच जो हे आहे की महिन्याला 1 लाख 1.5 लाख रुपये आम्ही कस्टमरला हे केलं. कस्टमरमध्ये तुम्ही तफावत केली. मग या ठिकाणी ज्यावेळेला कस्टमर येतात त्यांचं काय उत्तर असतं की तुमचं जेवण? कस्टमरला आम्हाला उत्तर अशी असतात, कस्टमर विचारते की ह्या 10 पदार्थ एका ताटामध्ये माझे 10 पदार्थ तुम्हाला कसं परवडते, कसं आहे विचारतात आम्हाला. म्हणजे एका थाळीमध्ये तुम्ही मिनिमम काय काय देतात? 3 चपाती, 1 भाजी, आमटी, दही, गुलाबजामुन, खरडा, लोणचं, पापड, राईस अनलिमिटेड. खूपच छान. कोशिंबीर, खरडा, लोणचं, पापड सगळं अनलिमिटेड देतो. एक 5 स्टार हॉटेलला ज्या पद्धतीनं एक थाळी दिली जाते त्याच पद्धतीने तर कमी रेटमध्ये आपल्याला चांगली थाळी भेटते. तर खूपच छान. तर दादा ज्या वेळेला तुम्ही शाखा निर्माण केली त्यावेळेला तुमच्या जेवणाचे रेट काय होते? सुरुवात आम्ही कॅन्टीन लाईनमध्ये आलो त्यावेळी आम्ही एक वेद टेक्स्टाईल गडमुडशिंगमध्ये एक कॅन्टीन स्पिनिंग मिलचं कॅन्टीनमध्ये सुरुवात केलो. त्यावेळी आमचे जेवण रेट होतं फक्त 15 रुपये. 15 रुपयाला जेवण, 5 रुपयाला 2 रुपयाला नाश्ता, 1 रुपयाला चहा, असं 20 रुपयामध्ये असं कंपनीने एक आम्हाला नेम घालून दिलं. त्यात तुम्ही करायचं. आम्ही त्या 20 रुपयामध्ये 1,50,000
उत्पन्न काढला. 20 रुपयामध्ये त्यांना पोट भरून जेवण, चहा, नाश्ता हेच पुरवठा करत होता त्यावेळेस. त्यावेळेला तुम्ही कंपनीत होता, पण आता तुम्ही कंपनी सोडून स्वतःचा बिझनेस सुरू हां, करता. तर स्वतःचा बिझनेस सुरू केल्यानंतर त्यावेळेला तुम्ही काय रेटने लोकांना जेवण ज्यावेळी आपण 2006 पासून 2019 पर्यंत त्या स्पिनिंग मिलचं कॅन्टीन चालवत होतो. 19ला आपण बरोबरी एक बाहेर कंपनीचं एक जागा घेऊन गेले, भाड्यात तत्वावर जागा घेऊन 15,000 भाडं ठरवून गेले. त्याला आम्ही ज्यावेळी बाहेर आलो, मी खूप इकडे तिकडे फिरून बघितलो. बाहेर आपली आता सध्या मी 15 रुपयाला देऊन पण मला 4 पैसे मिळायला लागले. मी आता हे सेवा बाहेर द्यायची इच्छा होतं माझी. कंपनीला मी डिस्कस केलो, कंपनीवाले म्हणणं नाही आपल्याच करायला पाहिजे असं तर माझी इच्छा झाली तर जर बाहेरच्या पण लोकांना पण आपण कस्टमर आतली कस्टमर सांगणार, दादा तुमचे जेवण चांगलं आहे, तुम्ही बाहेर पण सर्व्हिस करा, बाहेर पण तुमचे हॉटेल काढा. सीमित लोकांना न लाभ मिळता इतर लोकांना इतर लोकांना मिळावं म्हणून लोक असं म्हणत असताना आम्ही कंपनीने एक डेली मॉल म्हणून मॉल काढले. त्या मॉल शेजारची गाळा भाड्याने तत्वावर घेऊन मी त्यावेळेस तिथं बाहेर चालू केलं. मला 50 रुपयामध्ये मी एक हे बसवलं सगळं सिस्टीम. 50 रुपयाला 3 चपाती, भाजी, आमटी, दही, गुलाबजामुन, खरडा, लोणचं, पापड, राईस. आणि मी काय विचार केलो, 5 वस्तू लिमिटमध्ये, 5 वस्तू अनलिमिटेडमध्ये. ते असं 50 रुपयात घेऊन बाहेर आलो. खूप रिस्पॉन्सिबल मिळाले. तोपर्यंत अख्खा महाराष्ट्राला लॉकडाऊन पडलं, तरी पण लॉकडाऊनमध्ये पण आम्हाला ग्रामपंचायती लोक इकडं तिकडं सहकार भरपूर झाले. होमगार्ड लोकांचं आणि गोरगरीब लोकांचं पण आम्हाला 50 रुपयानं पण त्या लोकांना अगदी हे झालं. मग तिथलं आपल्याला सुरुवात अशी झाली. कोविडच्या काळात अगदी अगदी खडक कोविडच्या काळात पण आम्हाला ग्रामपंचायती लोकांचं ह्याच्यामुळं आम्हाला परवानगी दिलं. त्याच्यामुळे आम्ही काय केलो, डिसिजन पाळून गेले आपले काय म्हणते ते पाळून आपण त्या लोकांना सर्व्हिस देऊ, नेम पाळून. आणि खूप याच्यात आमचे स्टाफचं पण भरपूर मेहनत झाला, कारण आपल्या स्टाफ पण भरपूर आम्हाला मदत केली. 2 जणांना साथ दिली ती लोक. मग तिथं आम्ही दिवसात 100-150 ताटं बाहेर जायला, त्यामुळे आम्हाला तसंच 4 पैसे शिल्लक राहिला. तर आता सध्याच्या तुमच्या ज्या 2 शाखा आहेत त्या कुठं कुठं आहेत? आता सध्या रुई पाट्यावर एक आहे, ते भाड्या तत्वावर आहे. एक आमचे भाऊजी बहीण चालवते ते सोन्या मारुती मंदिरपाशी, छोटंच आहे ते. भाऊजीने त्याने लॉकडाऊन काळात त्यांचे भाऊजीचे जरा पायचे फ्रॅक्चर झालं नाही, ते छोटाचे काढून तुम्ही आमच्या पद्धतीने जेणेकरून तुम्ही तुमचा कुटुंब तुमचा व्यवसाय सांभाळत. कारण का मुळात त्यांच्या गरजेला येऊन राहायला आमची भाऊची बहीणच का त्यांचे थोडंफार आपल्याला इथवर येण्यात सपोर्ट केला म्हणून सपोर्ट केला म्हणून आम्ही काय केलं, त्यांना एक बिझनेसमध्ये जॉईन करून त्यांचे आपले नावाखाली करून सगळंच व्यवस्थित करून त्यांना एक शटल बसून दिला. त्यांनी पण ह्या पद्धतीने चालवते, आमच्या अंडरखाली चालवते. सगळं काय कमी जास्त आम्ही बघू शकतो, मटेरियल माल मटेरियल देऊ शकतो. फक्त एवढं किचन त्यांनी सांभाळतं. आणि हे 2 शाखा आम्ही आणि आमच्यात एक खूप पहिला 19 मध्ये माझ्याकडे एक वेटर म्हणून कामसाठी आलता. आमच्या आता आज सध्या मॅनेजर आहे अशोक नारायण माने म्हणून, शाहवाडी चालक आंबेडे गावाचे. त्यांनी एवढं आम्हाला मदत केला. त्या पोरगांना असं मुंबईवरनं त्यांचे जरा प्रॉब्लेममुळे आमच्याकडे येऊन कामाला लागलं. त्यापासून आजपर्यंत त्याला मी वेटरपासून आज मॅनेजर का प्लस मला करलं. त्यांनी त्यांच्या स्ट्रगलमुळे किंवा त्यांच्या कामामुळे आज त्यांची एक पोस्ट वेगळी इथं आहे की जो वेटर म्हणून आला आणि तो मॅनेजर झाला. खूप चांगली यांची संगत लाभल्यामुळे एखाद्या वेटरचंही एक नशीब खुलू शकतं. या ठिकाणी दादानी खूप मोठं उदाहरणही दिलेलं आहे. तर दादा इथून पुढं आता महागाई तर काही कमी येणार नाही, वाढतच राहील. तुमचा आत्ताचा जो दर आहे 5 स्टारपेक्षाही आणि क्वालिटी जेवण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान आहेत. तर महागाई पुढं वाढत जाईल तर तुमचा दर कसा राहील? अशा पद्धतीतच राहील? आम्ही अलीकडे गेल्या वर्षापासून एक नेम घेतलो. आत्ता कसं स्टाफला आता आहे ते स्टाफला कसं त्यांचं पण प्रत्येक आर्थिक अडचणी हे ते आम्ही जाणून घेतो. आता प्रत्येक माझ्याकडे जो लेडीज आहे दोन्हीकडे मिळून 22 लोक स्टाफात काम करतात. त्यांच्या आज जो स्टाफ आपल्याकडे कुठं हप्त्यानं हे कार्ड करत होतं त्यांना सगळ्याला मी स्टाफ करायला लागलो. तुम्ही थांबा, तुम्हाला आपण तुमची इच्छाप्रमाणे पगार देतो. म्हणजे त्यांना पण आपण आता सध्या काय नव्हतं आज इथंपर्यंत आलो. मग त्यांना साथ मला भरपूर मिळाला. त्या लोकांना पण मदत व्हावं म्हणून मी आता काय केलं, वर्षाला एक 10 रुपये वाढवायचे. एक 10 रुपये वाढवून आपण धंदा करायचा. आणि स्टाफ पण स्वतःहून मेहनत करतात आपल्याला. असं काय मला दादाने करायला पाहिजे, वहिनीने करायला पाहिजे असं नुसतं आज सांगितलं ताई हे व्हायला पाहिजे, तासभर बघत नाही, वेळ बघत नाही. आम्ही पण त्यांची कुठलीही गोष्टी अडचणी, हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो आम्ही. आता दिवाळीला आम्ही त्यांना गिफ्ट देतो. वर्षाला एकदा ट्रिप कुठं तर न्यायला लागलो. आता
जेणेकरून तुमचे हां. कर्मचारी नसून कर्मचारी family म्हणजे member. घरची झाल्यात तसं ते. ज्यावेळी आमच्याकडे कर्मचारी जो मॅनेजर वेटर म्हणून आलता माझ्याकडे 3,000 रुपये पगार ठरवून आलता, आज मी त्याला 18,000 रुपये पगार देतो. खूपच हा छान, खूपच पण छान. त्यांच्या मुलग्याला पण आणून मी माझ्याकडे स्वखर्चीने शाळा शिकवतो इथं आता. कारण का मला जो मिळायला लागले त्यात मी सगळ्याला वाटून घेऊन चालतो. आणि बरेचसे लोक विचारतात तुम्हाला कसं परवडते का परवडते. हा एक मात्र श्रद्धा आहे, माझी इच्छा असं आहे, मी आजपर्यंत घरात 7:30चं पुढं कधी झोपले नाही. ह्या स्ट्रगलमध्ये पाठी 4ला उठलो की नाही, रात्री 12 वाजेपर्यंत माझे झोप लागत. घरातली पोरं म्हणतात पप्पा झोप द्या. माझा मुलगा 8वीला आहे, येऊन म्हणतात शाळेत सोडून आले की माझ्याकडे येते, पप्पा 1 तास जर झोपतो. हा बाळ म्हणतो इथं बसतो, हा बाळ म्हणतो 1 कप चहा आला तर सोडत नाही. रात्री 10ला जर चहावाला आला चहा बनवून देतो. मला त्याच्यामुळं आवड आहे आणि दुसरी गोष्टी सेवा करायची इच्छा भरपूर आहे. जसं की दादाने सांगितलं, सेवा करण्याची इच्छा जर आपली असेल तर सेवावृत्त आपले असेल तर आपण नक्कीच शून्यातून विश्व निर्माण करतो. हे आज आपण या दाम्पत्याकडून ऐकलेलं आहे. आणि खरोखर यांनी जी स्ट्रगल केलेलं आहे आणि जे कर्मचाऱ्यांबरोबर वागणूक आहे, आता हल्ली पाहतोय महागाईचा जमाना आहे, आपलं कुटुंब पोचूपर्यंत आपल्याला नाकीनऊ येतात. तर या ठिकाणी आपलं कुटुंब पोचत आणि आपले जे कर्मचारी आहेत त्यांना देखील एक खूप चांगली संगत सोबत दिली. म्हणजे बाहेर कुठं कर्ज न काढता तुमच्याही गरजा पुरतील, जेणेकरून यांनी कुटुंबाप्रमाणे सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. खूपच छान दादा, हे जे तुम्ही कार्य केला हे खूप उल्लेखनीय आहे आणि प्रेरणादायी आहे. समाजामध्ये प्रत्येक लोकांनी अशी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आमच्या चॅनलला तुम्ही आलात, भेट दिलात, खूप खूप धन्यवाद. इथेच अधिकरणामत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.